हळदी कुंकू विशेष. आज आपण नाश्त्यासाठी एक छान चमचमीत सगळ्यांना आवडणारा स्टार्टरचा पदार्थ बनवते. तर इथे मी 1 किलो कोबी बारीक चिरून घेतलेला आहे. 3 मोठी गाजरं जी असतात ती किसून घेतलेली, शिमला मिरची बारीक चिरून घ्यायची, फरसबी बारीक चिरायची, कांद्याची पात, आलं आणि लसूण एक छोटी वाटी एक एक वाटी मी बारीक चिरून घेतलेलं आहे. एक मोठं भांडं आपल्याला घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला चिरलेला कोबी आपल्याला यामध्ये घालायचा. लक्षात ठेवा, कोबी किसून घेऊ नका. तुम्हाला जितका शक्य होईल तेवढा बारीक चिरून घ्या. अर्धी वाटी आलं, अर्धी वाटी लसूण आपल्याला यामध्ये घालायचं आहे. गाजर आपल्याला यामध्ये घालायचे आहे. शिमला मिरची आणि फरसबी जेवढं शक्य असेल तेवढं बारीक आणि पातळ चिरून घ्या. कांद्याची पात घालायची. अर्धा चमचा आपल्याला काळी मिरपूड यामध्ये आवर्जून घालायची. अर्धी वाटी आपल्याला सोया सॉस घालून घ्यायचा आहे. विनेगर आपल्याला 1 चमचा घालायचा आहे. शेजवान चटणी आपल्याला 1 चमचा घालून घ्यायचा आहे आणि 2 चमचे टोमॅटो केचप घालायचे. चवीप्रमाणे मीठ घालायचे. आता इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आपल्याला तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर पावडर हे दोन्हीही सम प्रमाणात घालायचे. अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. 1 किलो मी इथे कोबी घेतलेला आहे आणि बाकीचं सगळं साहित्य मिळून आपलं 2 किलोच्या अंदाजाप्रमाणे आपलं इथे जाते. त्यासाठी एवढं परफेक्ट आहे. जर तुम्हाला असं वाटलं की बाइंडिंग होत नाही आहे आणि आपल्याला थोडंसं पीठ घालायची गरज आहे, तर तुम्ही 1-2 चमचे कॉर्नफ्लॉवर यामध्ये घालून घेऊ शकता. हलक्या हाताने आपल्याला हे सगळं मळून घ्यायचं आहे. जास्त जोर लावून हे मळून घेऊ नका, नाहीतर बॉल्स तुमचे असे टणक होतात. घेतलं की आपल्याला याचे बॉल्स बनवून घ्यायचे. आता हळदी कुंकवासाठी जर आपण हा नाश्ता बनवत असाल तर बॉल्स जरासे असे मोठे बनवून घ्या, कारण घाईच्या वेळेमध्ये तितकासा आपल्याकडे टायमिंग नसतो आणि खूप आपली घाई गडबड होत असते. त्यामुळे भले आपल्याला देताना 3-4 असेच बॉल्स त्यामध्ये व्हेज मंचुरियन्स प्लेटमध्ये देता आले तरी काहीच हरकत नाही, कारण त्यांची जी साईज असते ना ती आपण मोठी बनवतोय. तर या पद्धतीने आपण इथे मोठी बनवून घेतलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा आपण हे तळून घेणार आहे तेव्हा भाज्यांमधलं पाणी उडून जातं आणि बॉलची साईज जी आहे ती बारीक होते. म्हणून मी थोडेसे आणखी मोठे बनवून घेतलेले. बॉल्स बनवून तयार झालेले. आता तळताना आपल्याला तेल चांगलं तापून घ्यायचं आहे. गॅस मिडियम करायची आहे आणि जेवढं तेलामध्ये बसेल तेवढेच आपल्याला हे बॉल्स यामध्ये घालायचे. आता तेलामध्ये घातले की लगेच हलवू नका किंवा उलटे पालटेही करू नका. असे थोडासा त्याला सोनेरी कलर आला की मग आपल्याला बॉल्स झाऱ्याने असे उलटे करून घ्या. कुरकुरीतपणा येईपर्यंत आणि चांगला त्याला असा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे बॉल्स इथे तळून घ्यायचे. बघू शकता, बनवताना आपण मोठे दिसत होते, पण तळल्याच्या नंतरनं त्यांची जी साईज आहे ती एकदम अशी बारीक झालेली आहे. भाज्या शिजल्या गेल्या की भाज्यांमधलं पाणी जे असतं ते उडून जातं आणि अगदी त्याचा आकार जो आहे तो एकदम लहान दिसायला लागतो. त्याचप्रमाणे आपण बाकीचे सगळे बॉल्स इथे तळून घेणार आहे. सगळे बॉल्स तुम्ही इथे तळून घेऊ शकता. बनवताना तुम्हाला जसं जसं लागेल तसं तसं तुम्ही मंचुरियन बनवू शकता. पण असे तुम्ही तळून घेऊ शकता आणि बनवताना थोडेसे तेलामध्ये परत एकदा फ्राय करायचे, म्हणजे त्याला कुरकुरीतपणा येतो. तर इथे आपण बॉल्स या पद्धतीने बाकीचे सगळे तळून घेणार आहे आणि आपल्याला आता छान असा त्याला कोटिंग होण्यासाठी 2 चमचे मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे. पाणी घालून आपल्याला याची सरी बनवून घ्यायची. आता काय लागणार आहे आपल्याला, आलं, लसूण, कांदा, फरसबी, शिमला मिरची, कांद्याची पात आणि कोबी हे साहित्य आपल्याला त्याला ग्रेव्ही बनवायला लागणार आहे. पळीभर तेल घातलेले. अर्धा चमचा आपल्याला काळी मिरपूड घालायची. ज्या आपल्या अर्ध्या वाट्या शिल्लक राहिल्या होत्या आल्याच्या आणि लसूणच्या,
ते आपल्याला यामध्ये घालायचं. आलं लसूण आपल्याला चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं. त्यानंतरनं कांदा आपल्याला यामध्ये घालायचा. कांदासुद्धा मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे. हलकासा कांदा आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे. त्यानंतरनं फरसबी, शिमला मिरची, कोबी आणि कांद्याची पात हे आपल्याला यामध्ये तुम्हाला किती आवडतं यामध्ये तसं तुम्ही यामध्ये घालू शकता. तर इथे आपण हे घालून घेतलेले. आता 1.5 किंवा 2 चमचे सोया सॉस घालायचा आहे. 1 चमचा विनेगर घालून घेतलेले. टोमॅटो केचप आपल्याला 2 किंवा 3 चमचे यामध्ये घालून घ्यायचं आहे. शेजवान चटणी तुम्हाला यामध्ये घालायचं असेल तर तुम्ही 1 किंवा 2 चमचे घालू शकता. 1 चमचा शेजवान चटणी मी इथे घालून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला व्यवस्थित ग्रेव्ही घालून घ्यायची. सगळ्यात शेवटी आपल्याला चव मेंटेन राहण्यासाठी 1 चमचा साखर घातलेले. आता ना इथे मीठ मी घातलेलं नाही आहे, कारण यामध्ये जे आपण सॉस वगैरे घातले ना त्यामध्ये मिठाचं प्रमाण ऑलरेडी असतं, त्यामुळे मीठ नाही घातलं तरी चालतं. व्यवस्थित आपण त्यामध्ये सरी घालून घेतलेली कॉर्नफ्लॉवरची आणि ते आपल्याला 1 मिनिटभर शिजवून द्यायचं. नंतर आपल्याला यामध्ये बॉल्स घालायचे आणि बॉल्स व्यवस्थित आपल्याला खालीवर करून घ्यायचं. सगळ्यात शेवटी कांद्याची पात घालायची, शिमला मिरची आणि कोबी घालून आपल्याला हलवून घ्यायचं. छान असं व्हेज मंचुरियन्स बनवून तयार झालेलं आहे. जसं पाहिजे तसं बायका आल्या की तुम्ही प्लेट